नमस्कार शेतकरी मित्रांनो, बऱ्याच गावामध्ये, खेड्यामध्ये, वाडीमध्ये, वस्तीमध्ये जे शेतकरी राहतात त्या शेतकऱ्यांना महत्त्वाचा शेतातला प्रश्न असेल एक तर तो आहे रस्त्याचा। कारण रस्तेच राहिलेले नाहीत आणि जे आहेत त्या रस्त्यामध्ये बऱ्याचशा अडचणी आहेत। काही रस्ते हे पांदन रस्ते आहेत, तर काही रस्ते असे आहेत की त्या रस्त्यानं वाहन असो, तुमचं बैलगाडी असो, हे सुद्धा नेता येत नाही। आणि आता अशा प्रत्येक रस्त्याचे प्रश्न मिटणार आहेत आणि त्यासंबंधी काय काय बदल केले जाणार आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण प्रत्येक शेतकऱ्यासाठी रस्त्याचा प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। आणि हे शेतकऱ्यांनी प्रश्न आता मिटवायचे कसे याची सुद्धा सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या फायद्याची अशी महत्त्वाची माहिती आणत असतो। त्यामुळे तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तर शेतकरी मित्रांनो, शासनाने या पांदन रस्ते असो, जे शेत रस्ते असतील, या रस्त्यांसाठी बऱ्याचशा योजना आणल्या होत्या। त्यामध्ये पालकमंत्री पांदन रस्ता योजना, मातोश्री पांदन रस्ता योजना, म्हणजे अशा योजनेच्या माध्यमातून हे रस्ते करण्याचं काम शासनानं सुद्धा हाती घेतलं होतं। आणि आज तर ती इतकी काळाची गरज आहे, कारण आता शेती प्रगत झालेली आहे। प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात आज भाजीपाला पिकतो। बरेच शेतकरी हे दुग्ध व्यवसाय करतात आणि त्या म्हशी असो, गाई असो, ह्या आपल्या शेतामध्ये असतात। मग आपल्याला एकतर सकाळी दूध आणायला जावं लागतं किंवा संध्याकाळी रात्री जाणं लागतं। आणि उशीर पाशीर झाला जर पांदन रस्ते असतील तर त्या शेतकऱ्याला सहजासहजी वेळेवर जाता येत नाही, वेळेवर येता येत नाही। किंवा पाणी देण्याचा सीझन असेल तर अशा पाणी देण्याच्या सीझनच्या वेळेस रात्री अपरात्री लाईन दिवसा नसल्यामुळे रात्री मोटर चालू करावी लागते। अशा वेळेस सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना शेतात जावं लागतं। किंवा फळबाग करणारे शेतकरी असतील तर या फळबाग करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा कधी कधी बैलगाडीचा सुद्धा रस्ता नसतो, म्हणजे रस्ता असतो पण त्याच्यात अडचणी लय। कारण आपले शेतकरी काय तितके बी सगळे चांगले नसतात, काही इतके खोडीला असतात की ते कुठंतरी काहीतरी दुसऱ्या कारणास्तव शेतकऱ्याची अडवणूक करणार, रस्त्यावर पाणी सोडणार किंवा रस्ता खोदून टाकणार किंवा काही बी जे असेल ते उगाच आपल्या रिकामे कुटाने करण्यासाठी, म्हणजे आपला हेवा कुठंतरी काढून घेण्यासाठी त्याचं कसं नुकसान करता येईल आणि तो कसा मागं फिरल हा प्रयत्न असतो। पण तसं व्हायला नाही पाहिजे। प्रत्येक शेतकऱ्यानं एकमेकाला शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, कारण रस्ता हा खूप महत्त्वाचा आहे। कारण त्या शेतकऱ्यानं जी फळबाग केलेली असेल किंवा ऊसाचा शेतकरी असेल, त्याला ऊसाचे ट्रक ट्रॅक्टर न्यायचे असतील, अशा बऱ्याचशा अडचणी या रस्त्याबाबत येत असतात। पण यामध्ये आता जे अभिमन्यू पवार म्हणून आहेत औष्याचे आमदार, यांनी खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे। आणि आता जे नवीन महसूल मंत्री झालेले बावनकुळे साहेब, तर या बावनकुळे साहेबांनी सुद्धा अभिमन्यू पवार यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्यावर विचार केला आणि त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांची, जे मग मुख्य सचिव असतील, महसूलचे सचिव असतील, काही लोकप्रतिनिधी अशांची एक बैठक घेतली। आणि या बैठकीमध्ये शेत रस्त्याबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि ते प्रत्येक शेतकऱ्यासाठी लाभदायक सुद्धा आहेत। आता यापूर्वीसुद्धा शेतकरी मित्रांनो, जे काही रस्त्याचे प्रश्न असायचे तर आपला समजा रस्त्याची काय अडचण असली, वांदा असलं, आपलं जाग्यावर जर नाही मिटलं तर आपल्याला तहसीलदाराकडे जावं लागत होतं। मात्र तहसीलदाराकडे तेवढे पुरेसे अधिकार नव्हते। मात्र आता या बैठकीमध्ये महसूल मंत्र्यांनी सुद्धा तहसीलदारांना बऱ्यापैकी अधिकार देण्याचं जाहीर केलेलं आहे। आणि या अधिकाऱ्याच्या माध्यमातून हे जे काही पांदन रस्त्याचे वांधे असतील किंवा शेत रस्त्याचे अडचणी असतील, या तहसीलदारामार्फत सोडवण्याचा त्यांनी अधिकार त्यांना दिलेला आहे। आता जर तिथे सोडवणूक नाही झाली तर आपण अप्पर जिल्हाधिकाऱ्याकडे सुद्धा याची अपील करू शकतो किंवा तिथेही नाही झालं तर न्यायालयात सुद्धा दाद मागू शकतो, असं सुद्धा यामध्ये करता येणार आहे। पण ही करण्याची वेळच येऊ नये शेतकरी मित्रांनो, कारण रस्ता हा खूप महत्त्वाचा आहे। जरी आता जसं पहिल्यासारख्या जमिनी भरपूर होत्या, प्रत्येक शेतकऱ्याकडे 10, 20, 25 एकर अशी जमीन होती, मग थोडीफार रस्त्याला गेली तर काही वाटत नव्हतं। पण आता तसं राहिलं नाही, जमिनी कमी झाल्या, 2 एकर, 2.5 एकर, 4 एकरचा शेतकरी झाला, मग त्यालाही कुठंतरी वाटतं की आपल्या शेतातून रस्ता चालला हो, आपल्या शेतीचं नुकसान व्हायलं, आपली जमीन कमी व्हायली।
पण जर तो रस्ता पूर्वीचा असेल, त्या रस्त्याला नंबर असेल किंवा एखाद्या वेळेस नंबर जरी नसेल तरी आता यापुढे रस्त्यांना नंबर देण्यात येणार आहेत. मग तो पांदण रस्ता असो, शेत रस्ता असो. आणि तसंही शेतकरी मित्रांनो, आपल्या जर शेजारचा शेतकरी असेल आणि तेथे रस्ता जरी नसेल तरी त्याला आपल्याला धुऱ्यावरून जाऊ द्यावं लागतं, धुऱ्यावरून अडवतासुद्धा येत नाही, अशी सुद्धा या कायद्यामध्ये तरतूद आहे. आणि होईल तोवर तर कोणी अडवूच नाही, एकमेकाला सहकार्य करावं. आणि आता ज्या काही अडचणी आहेत त्या तहसीलदारामार्फत मिटणार आहेत, रस्त्याला क्रमांक दिले जाणार आहेत. मग तो पांदण रस्ता असो, राज्य रस्ता असो, कोणताही रस्ता त्या रस्त्याप्रमाणे त्याचा जो काही दर्जा असेल त्या दर्जाप्रमाणे त्या रस्त्याला नंबर दिला जाणार आहे. आणि यासाठी शेतकऱ्यांनी सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे. जर आपल्याला रस्त्याच्या अडचणी असतील तर आपण स्वतःहून तो रस्त्याचा मागणी त्या तहसीलदाराकडे केली पाहिजे. तिथं वाद असो नसो, आपण त्यांच्याकडे मागणी करायची, त्या रस्त्याला नंबर घ्यायचा. नंबर घेतल्याच्यानंतर आपल्याला जर पांदण रस्ता असेल तर त्याचं मुरुम काम, तो पांदण रस्ता भरून त्यासाठी शासनाकडून खडीकरणसुद्धा करून घेता येईल. भविष्यात त्याच्यावर कधी डांबरसुद्धा होऊ शकतं. आणि जर अशा गोष्टी झाल्या तर आपल्या शेतीमध्ये सुद्धा आपल्याला उत्पन्नात वाढ करता येऊ शकते. कारण आपण कोणत्याही वेळी शेतात जाऊ शकतो. म्हणजे भर पाऊस जरी चालू असला तरी शेतात जाता आलं पाहिजे. खरी गोष्ट विचार केला तर हा आपला फायद्याचा आहे. आणि आता त्याही पुढे जाऊन महसूल मंत्र्यांनी सांगितलं आहे की आत्तापर्यंत फक्त बैलगाडीचे रस्ते होते, मात्र आता यापुढे ही शेती प्रगत होत असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना शेतामध्ये वाहनं न्यावी लागतात. समजा फळबागेचा शेतकरी असेल तर त्याला वाहन न्यावं लागतं, एखादं आयसर, ट्रक, टँकर हे वाहनं न्यावं लागतात. तर तसं वाहनं नेण्यासाठी सुद्धा रस्ते मोठे करणं गरजेचं आहे. आणि तशा पद्धतीचा क्रमांक त्या रस्त्याला द्यायचा आहे. किंवा ऊसाचा शेतकरी असतील तर ऊसाचे ट्रकसुद्धा त्या शेतात नेता यावेत, अशी सुद्धा त्यांनी त्या बैठकीमध्ये माहिती दिलेली आहे. त्यामुळे रस्ता कोणाला अडवता येणार नाही आणि त्या रस्त्याला नंबर मिळवता येणार आहे, रस्ता चांगला करता येणार आहे. आणि त्याहूनही महत्त्वाची गोष्ट की यापुढे जर आपण दस्त नोंद करायला गेलो, म्हणजे रजिस्ट्री करायला गेलो, तर आता रजिस्ट्रीमध्ये सुद्धा त्या रस्त्याची नोंद करावी लागणार आहे. आणि त्याही पुढे जाऊन आता जर काही लोकप्रतिनिधींनी मागणी केली, आता जर यापुढे जर शेतकरी रजिस्ट्रीसाठी गेला किंवा त्या दस्तऐवजी नोंदणी करण्यासाठी गेला तर त्या रस्त्याचा, त्या जमिनीचं मोजमापसुद्धा व्हावं. आणि त्या रस्त्याची नोंद तर व्हावीच, पण त्या जमिनीच्या मोजमापाचा तोच नकाशा हा सुद्धा त्या रजिस्ट्रीसोबत जोडण्यात यावा. म्हणजे ती जमीन किती आहे, ॲक्च्युअल किती विकली, मग तेवढीच जमीन आहे का, म्हणजे घेणाऱ्यालाही ताण नको आणि देणाऱ्याला ताण नको. कारण 7/12 हे तेवढी इकली पण मोजल्यावर बरोबर भरली का, किंवा कोणाचा धुरा इकडे गेला का तिकडे. एरिले खेड्यानं धुरे कोरायची सवय असती काही काहीला. धुरे पहा तुम्ही कधी तुमच्या वावरात गेल्यावर पहा, असे वाकडे तिकडे काही काही धुरे असतात, तर ते कोरणाऱ्यामुळे होते. जर तशी कधी जमीन विक्री केली तर त्याची नोंदणी, म्हणजे त्याचे टोच नकाशा, त्याचं मोजमाप, या सर्व गोष्टी रजिस्ट्रीसोबत व्हावा. त्यासोबत जर रस्ता असेल त्या शेताशेजारी तर त्या रस्त्याचा क्रमांकसुद्धा त्यामध्ये नोंद करावी. आणि उल्लेखसुद्धा करावा त्या रस्त्याचा की या शेतामध्ये जे दिशा असते त्या कोणत्या दिशेला रस्ता आहे, कसा आहे, याचीसुद्धा उल्लेख त्या रजिस्ट्रीमध्ये करण्यात यावा, अशी सुद्धा मागणी केली. आणि होणार काय मित्रांनो, यामुळं जर असं नोंदणी केली, टोच नकाशा केला किंवा रस्त्याला क्रमांक दिला, यामुळे जे काही भानगडी होतात का, भांडणं तंटे, खेड्यानं वांदे, हे वांदे होणार नाहीत. कारण आजकाल लय खेड्यानं वांदे तुम्ही पहा, कुठं बी तुमच्या गावात असतील, रस्त्यामुळं जाऊ देत नाहीत, कुठं पांदीत पाणी सोडते, भानगडी करते, बैलगाडीत जाऊ द्यायची नाही, माह्या धुऱ्यावरून जायचं नाही, किंवा झाडं आडवी लावते, काही बी कुठं लय अवघडे. आणि असं होऊ नये म्हणून महसूल मंत्र्यांनी आता खास पुढाकार घेतलेला आहे. आणि माझं तर मत आहे की जर अशा कुठं अडचणी असतील तर शेतकऱ्यांनी सुद्धा या तहसीलदारामार्फत सोडून घेतल्या पाहिजे आणि या अधिकाऱ्यांना सहकार्य केलं पाहिजे. कारण अधिकारी हे आपले प्रश्न सोडवायलाच असतात, तर त्याला काय घेणं नसते कोणता शेतकरी कोण आहे काय आहे, त्याच्यावर काय नाही, जे प्रश्न आहे तो सोडवण्याचं काम ते करतात. आणि अशा वेळेस जर कुठं अडचणी असतील तर शेतकऱ्यांनी सुद्धा अशा अधिकाऱ्यांना सहकार्य केलं पाहिजे. आणि यापुढे आता गावातल्या कोणत्याच रस्त्याचे प्रश्न उरणार नाहीत. त्यामुळे जर तुमचे असे काही रस्ते असतील तर आपण या माध्यमातून नक्कीच सोडवून घ्यावे एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि इतरही शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद.